2025 आताच पार पडली नुकतीच. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मिळून माझी मिसेस वनिता अमोल सातकर हिला प्रचंड मताने विजयी केलेला आहे. तुमचे माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत आणि ते उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज पडेल, ज्या ज्या वेळेस तुम्ही मला हाक मारचाल, त्यावेळेस मी तुमच्या मदतीला उभा राहील. तुमची कुठलीही अडचण असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, लाईटीचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजचा प्रश्न असू द्या, तुमच्या घरांचा प्रश्न असू द्या, अन्य कुठलाही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नाला ज्या ज्या वेळेस तुम्ही मला हाक मारचाल त्यावेळेस मी तुमच्या मदतीसाठी 100% उभा राहील. इथून पाठीमागचे 10 वर्ष बघितले तर बरेच लोकांना वाटतं याला हा कोण नवीन माणूस आला, निवडणुकीत निवडून आला, ह्याचा कधी बोलबाला नव्हता, काय नव्हता. आमचे दाजी सतीश करे साहेब आहेत, त्यांना माहिती आहे. इथं माणिक पाटील बसले, सगळ्यांना माहिती आहे. आता बऱ्याच वेळा आपल्या इथं पाणी येतं. मागच्या वेळेस पाणी आलं, आठवते का सगळ्यांना? पाणी आल्यावरती किती इकडं पाणी साठतं, पाऊस आल्यावरती. ज्या वेळेस पाणी येतं, पाऊस येतो, प्रचंड प्रमाणावरती इथं पाणी येऊन वस्तीमध्ये पाणी शिरतं, त्यावेळेस माणिक पाटील असेल, मी असेल, आमचे कार्यकर्ते असेल, आम्ही सगळेजण तिथं मदतीला धावून जातो. मागच्या वेळेस पाटील आपण जाळ्या नसत्या काढल्यात, मग टाक्या जळचित पाणी शिरलं असतं, वस्ती राहिली नसती, वस्तीत सुद्धा पाणी आलं असतं. तिथं स्मशानभूमीच्या बाजूला जी वडा आहे तिथं त्या नगरपालिकेने जाळ्या लावल्या होत्या. आता कोण महाशय होता काय माहित नाही, त्यांनी तिथं आडव्या जाळ्या लावल्या. सगळा कचरा वाहून आला आणि ते जाळ्याला पाणी थोपलं आणि पाणी पाठीमाग असं तुडुंब भरून वाहत होतं. आम्ही सहज आलो, रमेश मासाळ आणि मी आलो. रमेश मासाळचा मला फोन आला, म्हणलं आशेने असे तर आम्ही स्वतः रमेश मासाळने मी JCB बोलून हाताने ते जाळ्या, निखिल दांगडे असेल, आम्ही हाताने जाळ्या ओढून काढल्या आणि त्या पाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यावेळेस पाणी पुढे गेलं, नाही तर आपल्या वस्तीत पाणी आलं असतं, जवळची गावात पाणी आलं असतं. त्यावेळेस माझ्याकडे कुठलं पद नव्हतं काम करायला, तरी देखील मी कामं करत होतो. अशी बरीचशी गावात लाईटीचे असतील, ड्रेनेजचे असतील, पाण्याचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असेल, सगळी कामं मी आजपर्यंत पद नसताना करत आलोय. आणि आज तर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला ह्या पदावरती बसवले, तर मी 100% ह्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा माझा विजय नाही, हा तुमचा विजय आहे. माझा एकट्याचा विजय नाही, हा तुमचा विजय. इथं मी नगरसेवक नाही, इथं उभा राहिलेला प्रत्येक माणूस नगरसेवक झालाय. मला वाटतं चव्हाणताई कुठे आहेत बघा. मला वाटतं मी इथून जाताना त्यांनी मला हात करून हाक मारून 2 हातांनी बोट दाखवली, आपला विजय झालाय म्हणून. तेवढा आनंद त्यांना झाला. म्हणजे जवळची गावातील असेल, वाडी वस्तीवरचे असेल, सगळ्या लोकांना मी तर म्हणेल माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. सगळी लोकांच्यात आनंदाचं वातावरण होतं. का तर त्यांना स्वतःला वाटत होतं की अमोल सातकर नाही किंवा वनिता सातकर नाही, मी स्वतः नगरसेवक झाले. असा सगळ्या लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. मी काल पाहिलेला आहे. ह्याच तुम्ही केलेले उपकार मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. मी तुमच्या कामासाठी कायम कटिबद्ध राहील. कधीही तुम्ही सतीशदाजी करे असतील, मॅडम असतील, आमच्या कोणाची कसली अडचणी होत्या, आपण त्याला खंबीरपणे उभं राहून तुमच्यासोबत मी राहील. आता बऱ्याच लोकांनी तुम्हाला इथं काय सांगितलं असतील, तुमची घरं जातील, ह्याव जातील, त्याव जातील. ज्या दिवशी घरं जायला कोण तुमची घरं घालवायला येईल त्या दिवशी पहिला अमोल सातकर त्याच्या पुढे असेल. त्याचा JCB असेल, त्याचं चॉकलेट असेल, त्यांना अगोदर तो JCB अमोल सातकरच्या अंगावर घालायचा आणि मग तुमच्या घरावर घालायचा. एवढ्यापर्यंत मी ठामपणे तुमच्या सोबत राहील, एवढी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. यथोचित असा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप आभार.